फक्त 7 मिनिटं राहिलीत. स्टेशन येईल. काही मिनिटांनंतर तू माझ्या आयुष्यात कायमची नसशील. तू पूर्ण प्रवासात काहीच बोलली नाहीस. जाताना मनात काहीतरी ठेवून तू निघून गेलेली. मला नाही का आवडणार, प्लीज बोल ना. महादेव प्राजक्ताला तळमळून सांगत होता. ट्रेन वेगानं धावत होती आणि वेळही. खिडकीतून स्टेशन दिसत होतं. काही महिन्यांपूर्वी आयुष्यात आलेल्या प्राजक्ताचा निरोप घेताना त्याला जडजड जात होतं. अगदी काल परवापर्यंत तिला बघितल्याशिवाय दिवसाची सुरुवातही होत नव्हती. ती आता दूर निघून जाणार होती. डोळे अक्षरशः भरून आले होते, पण डोळ्यातून एक टिपूसही त्याला काढायचा नव्हता. ट्रेन प्लॅटफॉर्मवर आली. ट्रेनचा वेग मंदावला होता. दोघंही गर्दीतून ट्रेनमधून खाली उतरले. 7 मिनिटं संपली होती. प्राजक्ता आता काहीच बोलणार नाही. त्याला कळून चुकलं होतं. का बोलेल ती माझ्याशी? मी काय केलं होतं तिच्यासाठी? तिला कधीच सुखात ठेवू शकलो नाही मी, आणि आता जाता जाता ती माझ्याशी नीट बोलेल अशी अपेक्षा तरी का ठेवू मी? तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला दिलासा देण्याचा त्याने प्रयत्न केला. ती एकदा गेली की परत कधीच येणार नव्हती, त्यालाही माहिती होतं. पण सायलीसाठी तिला आयुष्यातून दूर करणं भाग होतं. शेवटी तो क्षण आला. आता रस्ते वेगळे होते, कायमचे. प्लॅटफॉर्मवर लागोपाठ 2 ट्रेन आल्या. लोकांचे लोंढे बाहेर पडू लागले. मागून येणाऱ्या प्रवाशांच्या धक्क्याने प्राजक्ता महादेव पासून बाजूला फेकली जाणार. एवढ्यात महादेवने तिचा हात घट्ट पकडला. असाच हात आयुष्यभर घट्ट पकडून ठेवला असतास तर? तिनं मनातल्या मनात म्हटलं. त्याच्याकडे पाहिलं आणि दीर्घ श्वास घेतला. चल निघते, जड अंतकरणाने ती बोलत होती. महादेवला धडधडू लागलं होतं. आता इतक्या वेळ घट्ट करून ठेवलेला मनाचा बांध फुटणार होता. जाताना एकदा मिठी पण मारणार नाही का तू? प्लीज असं नको न जाऊ. मोठ्या मुश्किलीनं त्याला एवढंच बोलता आलं. त्याला प्राजक्ताला घट्ट मिठी मारायची होती. तिच्या डोक्यावर किस करून तिची माफी मागायची होती, पण प्राजक्तानं ती संधीही तिला दिली नाही. चल महादेव, निघते मी. काळजी घे स्वतःची. त्याच्याकडे न पाहता ती निघून गेली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे महादेव बघत बसला. आतून तो पार कोलमडून पडला होता. इथेच पुलावर त्याला धाय मोकळून रडायचं होतं, आक्रोश करायचा होता. प्राजक्ता गर्दीत आणि त्याच्या आयुष्यातूनही नाहीशी झाली होती कायमची. महादेवला सावरणं खूप अवघड जात होतं. पुढे यापेक्षाही मोठा धक्का त्याला पचवायचा होता. आजूबाजूला हजारो माणसं होती, पण जवळचं कोणीच नव्हतं. त्याने डोळे पुसले आणि प्लॅटफॉर्मवरच्या दिशेने तो चालू लागला. समोरून ट्रेन येत होती. याच ट्रेनच्या खाली येऊन जीव द्यावा का, त्याला असं वाटत होतं. पण मग मी स्वतःचं बरं वाईट केलं तर आईवडिलांकडे कोण बघणार? एक विचार मनात आला आणि त्याने आत्महत्या करण्याचा विचार मनातून काढून टाकला. ट्रेन प्लॅटफॉर्मलाही लागली होती. तो ट्रेनमध्ये चालला आणि कोपऱ्यात खिडकीकडे जाऊन बसला. खिशातून मोबाईल बाहेर काढला. प्राजक्ता सोबतचा फोटो त्याने पाहिला. महादेवला स्वतःचे फोटो काढायला अजिबात आवडायचे नाही, पण प्राजक्ताने त्या दिवशी हट्टच केला होता. महादेवाला घट्ट मिठी मारलेला सेल्फी होता तो. प्राजक्ताच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघून त्याच्याही चेहऱ्यावर हसू उमटलं, पण त्या आठवणी त्याला नकोशा होत्या. त्याने प्राजक्तासोबत काढलेले सगळे फोटो डिलीट करण्याचा निर्णय घेतला. फोटो डिलीट करणार एवढ्यात फोन वाजला. व्हॉट्सअपवर मेसेज आला होता. तो प्राजक्ताचा मेसेज होता. मला माहितीये, आयुष्यातल्या कठीण प्रसंगातून तू जातोय. तुझ्या आयुष्यातून निघून जाणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठा धक्का आहे. मी कशी जगणार रे? माझं काय होणार? पुढे मी काय करणार? मला काहीच माहिती नाही, पण काळजी करू नकोस. लवकर सगळं ठीक होईल. तुला माहितीये महादेव, तुझं सायलीवर खरंच खूप प्रेम आहे. मी कितीही प्रयत्न केला तरी तुझ्या आयुष्यातली तिची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, आणि तूही मला ते प्रेम कधीच देऊ शकत नाही. मी याची तक्रार अजिबात करत नाहीये. सायली आणि तू एकमेकांसाठीच आहात. माझ्यामुळे कोणतीही अपराधीपणाची भावना तू घेऊन जगावं असं मला अजिबात वाटणार नाही. मगाशी तू मला मिठी मारावी असं खूप वाटत होतं. तुझ्याकडे न पाहताही निघून जाणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. पण जर मी तुला मिठी मारली असती, तुझ्याकडे पाहिलं असतं, तर मी तुला चाहूच दिलं नसतं. पण माझ्यामुळे तुझी फरफट व्हावी हे मला अजिबात मान्य नव्हते.
मी मनापासून तुझ्यावर प्रेम केलंय आणि आपल्या प्रेमाच्या माणसाला असं सोडून जाताना काय त्रास होतो ना, हे तुला चांगलंच माहितीये. मी नेहमीच तुझ्या पाठीशी आहे. तुला कधीही मदत लागली तरी हक्काने हाक मार. जिथे असेन तिथून तुझ्यासाठी धावत येईन. पण आता मात्र मला जावंच लागेल. पुन्हा एकदा तेच सांगेन, स्वतःची काळजी घे, स्वतःची आणि तिचीही. तिचा मेसेज वाचेपर्यंत गळागळा अश्रू डोळ्यातून कधी खाली उतरले त्यालाही कळलं नाही. त्याने फोन बंद केला आणि तो खिशात ठेवला. साऱ्या आठवणी अशा जर समोरून जात होत्या. 3 दिवसापूर्वीच प्राजक्तापासून कायमचं वेगळं होण्याचा निर्णय अत्यंत तडकाफडकीने त्याने घेतला होता. तिला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा किती आकांड तांडव केला होता त्या मुलीने. जीव द्यायला निघाली होती ती, पण महादेवची मनस्थिती तिच्याहून वाईट आहे कळल्यावर सारं विसरून त्याला सावरायला त्याच्या घरी ती गेली होती. महादेवला सारं आठवलं होतं. आठवड्याभरापूर्वी तिच्यासोबत माझ्याच घरात आमच्या लग्नाची स्वप्न पाहिली होती. माझ्या छातीवर डोकं ठेवून शांत झालेला प्राजक्ताचा चेहरा मला अजूनही आठवत होता. झोपेतही माझा हात घट्ट पकडून ठेवला होता तिने. किती सुखात होतो आम्ही. सायली मला सोडून गेल्यानंतर तिनेच तर मला सावरलं होतं ना. माझ्या प्रत्येक आवडीनिवडी जपण्यासाठी किती धडपडायची ती, पण तिलाही सुखी ठेवू शकलो नाही मी. किती स्वार्थी निघालो मी. पण तरीही काही तक्रार न करता ती मुलगी निघून गेली. 4 महिन्यांपूर्वी प्राजक्ता त्याच्या आयुष्यात आली होती. प्राजक्तासारखी मुलगी आपल्यावर एवढं प्रेम करेल याचा स्वप्नातही त्याने विचार केला नव्हता. प्राजक्ता दिसायला खूप सुंदर होती. तिच्यात काहीतरी वेगळं होतं. तिला नुसतं पाहिलं तरी बघावंसं वाटायचं. ती खूपच हळवी होती. कोणाला आपलंसं मानलं की भरभरून प्रेम करायची ती. त्या व्यक्तीसाठी वाटेल ते करायला तयार व्हायची. म्हणून महादेवला प्राजक्ता आवडू लागली होती. तिच्याकडे पाहिलं की मनात एक वेगळाच आदर महादेवला वाटायचा. किती सुखी असेल ना तो माणूस ज्याच्या आयुष्यात ही मुलगी असेल. ओळखायला लागल्यापासून अनेकदा असंच विचार महादेवच्या मनात आला होता. जिचा स्वप्नातही विचार केला नव्हता ती स्वतःहून आपल्या आयुष्यात येईल याची कल्पना त्याने केली नव्हती. कॉलेजमध्ये असल्यापासून महादेव सायलीच्या प्रेमात होता. अगदी लग्नही करण्याचा दोघांचा निर्णय घेतला होता. पण सायली एक दिवस महादेवला सोडून निघून गेली होती. त्यानंतर वर्षभर सायलीच्या आठवणी दिवस ढकलला चाललेला. महादेवच्या आयुष्यात प्राजक्ता आली होती. ज्या दिवशी प्राजक्ताने प्रेमाची कबुली दिली होती तो दिवस चांगलाच त्याला आठवत होता. प्राजक्ताने असंच कॉफी शॉपमध्ये त्याला बोलावून घेतलं होतं. महादेव खुर्चीवर येऊन बसला नाही. तोच प्राजक्ताने एका क्षणात आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवल्या होत्या. महादेव, खरं तर सांगणार नव्हते तुला, कसं सांगायचं हेच कळत नव्हतं. पण आता राहवत नाही म्हणून अचानक बोलवून घेतलं. मला तू खूप आवडतोस. तुझी काही हरकत नसेल तर आपलं मैत्रीचं नातं पुढे नेऊयात का? जेव्हा प्राजक्ताच्या तोंडून हे ऐकलं होतं तेव्हा AC मध्ये किती घाम फुटला होता त्याला. ती आपली थट्टा तर करत नाहीये ना असं त्याला राहून वाटत होतं. पण अशा बाबतीत प्राजक्ता थट्टा मस्करी करण्यातली नव्हती हेही त्याला माहिती होतं. तो काही काळ धक्का लागल्यासारखा तिच्याकडे बघत होता. प्राजक्ता, तू फक्त माझी मस्करी तर नाही ना करत ते? बघ, आधीच सायली सोडून गेल्यानंतर मी सावरलो नाहीये. त्यातून तो अशी मस्करी करत असशील तर मला आणखी वाईट वाटेल ना यार. तुझ्यासारख्या मुलीला मी कसा आवडू शकतो? तू नक्कीच माझी थट्टा करत असणार. त्याच्या मनातली चलबिचल ओळखून प्राजक्ताने त्याच्या हातात हात घेतला होता. महादेव, मी थट्टा करत नाहीये रे. मी खरंच सांगते, मला तू ना मनापासून आवडतोस. तुझा स्वभाव, माझ्याशी आदरानं बोलणं, तुझ्यातला संयमीपणा सगळंच मला भावलंय. तुझ्या आयुष्यात याआधी काय झालं याच्याशी मला काहीच घेणं देणं नाहीये. सायली गेल्यानंतर तुला सावरणं कठीण जातंय, पण आपण नव्यानं सुरुवात करू. मी आयुष्यभर तुझी साथ देईन. प्राजक्ताने अगदी ठामपणे त्याला सांगितलं. किती आत्मविश्वासाने तिचा हात आपण घट्ट पकडला होता आणि बस 4 महिन्यात तो हात सोडूनही दिला. त्याला आणखी वाईट वाटलं होतं. अपराधीपणाची भावना सारखी मनाला बोचत होती. इथून गेल्यावर काय करेल ती? करेल का कोणावरती प्रेम? माझ्यावर विश्वास टाकला होता तिने आणि मीच तिच्या भावना कुस्करून टाकल्यावर काय वाटलं असेल तिला? देवा, तिला सुखात ठेव. तिच्यावर भरभरून प्रेम करणारा जोडीदार तिला मिळू दे. त्याला रडण्यावर ताबा मिळवणं कठीण होत होतं. एवढ्या तरण्याताट पोराला रडताना पाहून समोरच्या सीटवरच्या दोघांतिघांनीही त्याला हटकलं. कोणी काही विचारेल म्हणून त्याने हातांच्या कोपऱ्यात डोकं लपवलं आणि पुन्हा एकदा आसवांना वाट मोकळी करून दिली.
काही केल्या प्राजक्ताचा रडलेला चेहरा महादेवच्या डोळ्यातून जातच नव्हता. गेल्या 3 दिवसात घडलेल्या घटनाक्रमाची चक्र त्याच्या डोळ्यासमोर फिरू लागली. कथा सुरूच आहे, पुढील भाग लवकरच टाकण्यात येईल आणि खूप छान कथा आहे, मला आवडली म्हणून तुमच्यापर्यंत शेअर केली. जर तुम्हाला ही कथा पूर्ण ऐकायची असेल, पुढचे भाग कसे आणि काय आहे प्राजक्ता महादेव मधलं, तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरच मी पार्ट 2 तुमच्यासाठी घेऊन येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा. थँक्यू.